नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ता मी दाखवत आहे कुणाच्या नावडीची भेंडी. बऱ्याच जणांना भेंडी आवडत नाही कारण ती अशी जिळबळीट वगैरे होते. पण काय करायचं, मी ज्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहे आणि भेंडी बनवणार आहे ना, त्या पद्धतीनं जर तुम्ही बनवली भेंडी तर जो माणूस भेंडी खाणार नाही तो पण खायला लागेल, ते पण आवडीनं आणि सारखं सारखं खायला लागेल. तर चला आपण बनवूया भेंडीची रेसिपी. आणि ती भेंडीची रेसिपी काय असणार आहे ते तुम्हाला मी पुढे पुढे दाखवत आहे. भेंड्या छान धुतलेल्या आणि मी कापडाने ड्राय पण करून ठेवल्या होत्या. त्यानंतर मी काय केल्या, त्या उभ्या आडव्या कट केल्या, मधून थोडासा छेद पण केलेला आहे. त्यानंतर कांदा कट केला, टोमॅटो पण कट केला, तुम्हाला आवडत असेल तर घाला. त्यानंतर थोडंसं वाटण मी तयार करणार आहे. तुम्ही म्हणाले वाटण वगैरे भेंडीत कोण घालतं का, पण मी घालते. आणि ते तुम्ही तशा पद्धतीने एकदा करून बघा. जिरं गरम केलेले आहेत मी त्याच्यात टाकलेले आहेत, लसूण टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. आणि त्यानंतर आता मी शेंगदाणे पण भाजत आहे. छान शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे की नाही मिक्सरवरून बारीक काढल्यानंतर खमंग असा त्याचा वास येतो. शेंगदाण्याच्या कुटामुळे खूप छान लागतं. त्यानंतर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. आणि त्याच्या आधी काय केलेलं आहे, ही जी भेंडी मी कट केलेली आहे ती मी एका दुसऱ्या कढईमध्ये काय केलेली आहे, फ्राय करून घेतलेली आहे, म्हणजे छान भाजून घेतलेली आहे. म्हणजे आणि थोडासा लिंबू पिळलेला आहे की भेंडी भाजताना म्हणजे त्याचा चिकटपणा असेल तो सगळा निघून जातो, अजिबात चिकट आणि बलबलीत होणार नाही. आधी आपण काय करूया, आधी एका कढईमध्ये ही छान अशी भेंडी छान भाजून घेऊया. त्याच्यावर थोडेसे डाग पडले पाहिजेत, म्हणजे भाजलेले तर आपल्याला समजतेच, पण कुठेही तुम्हाला चिकटपणा जाणवणार नाही, तुम्ही बघू शकताय. नाहीतर एक एकदा भेंडी खूप जिळबीट होते, त्यामुळे खावशी वाटत नाही. पण असं करायचं. आणि थोडासा लिंबू जरी पिळला तरी नाही खूप छान. का मी लिंबू पिळत आहे, त्याचा आंबटपणा थोडासा त्याला येतो आणि तो असा चिकटपणा असतो तो सगळा निघून जातो. तर चला आपली छान आता आपण पटपट ही भेंडी भाजून घेऊया. आणि त्यानंतर काय करायचं आहे, दुसरी कढई ठेवायची. दुसऱ्या कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं छानपैकी. बघा ओतलेलं आहे, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. आणि त्याच्यामध्ये मग आपलं फोडणी द्यायची, जिरं मोहरी, तुम्हाला कढीपत्ता पाहिजे असेल तर कढीपत्ता, अजून काय काय हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. चिंच गुळ हवे असेल तरी पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. कांदा भाजून घेतला, टोमॅटो पण लागलीच भाजून घेते, कढीपत्ता टाकून घ्या. तुम्हाला अजून काय काय घालायचे असतील ते मसाले सगळे इकडचे तिकडचे गोळा करून तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यावर आता काय करायचं, हे छान असं भाजून घ्यायचं. आणि थोडंसं बेसन पीठही एकच चमचा घातलेला आहे. आणि ते गाठी वगैरे होऊन द्यायचे नाहीत, लगेच तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं, म्हणजे बेसनाचा जर तो कच्चापणा असतो तो निघून जातो. अशा पद्धतीने ते भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी वाटण केलेलं आहे, ते सगळं वाटण घातलेलं आहे. वाटणही छान मी तेलामध्ये भाजून घेणार आहे. हळद टाका, तिखट टाका आणि छान तेलामध्ये भाजून घ्या. 5 मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल. त्यानंतर जी आपण भाजून घेतलेली भेंडी आहे ना, ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि छान भाजून घ्यायची. पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही, घालायचा असेल तर थोडं तुम्ही शिंपडू शकता, पण आमची शिजली, आपण एकतर भेंडी फ्राय करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे, त्यामुळे पाण्याची गरजच नाही आहे. तुम्ही बघू शकता आता मी पुढे काय काय केलेलं आहे. ऑलरेडी मी थोडं सांगितलेलं आहे. हळद घातलेली, तिखट पण घालायचं. म्हणजे कोल्हापुरी झणझणीत तिखट म्हणजे चटणी आहे, चटणी घालायची, छानपैकी भाजून घ्यायचं, कारण तिखट थोडं चांगलं लागतं, म्हणजे असं खाल्ल्यासारखं वाटतं. जर मिळमिळीत केलं तर भेंडीला अजिबात हे लागणार नाही, त्यामुळे झणझणीतच करायची आहे. मीठ वगैरे घालून मी आता चांगलं भाजून घेणार आहे. आणि आता तुम्हाला दाखवत आहे की मी मगाशी भेंडी फ्राय केलेली सगळी याच्यामध्ये ओतणार आहे. बघा दुसऱ्या कढईमधून ह्या कढईमध्ये मी ओतलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून एक 5 मिनटं शिजवायचं, म्हणजे पाण्याचा थेंब न घालता नुसतं शिजवून घेतलं तरी चालेल. अप्रतिम एक नंबर अशी भेंडी तयार होते. आणि याला तुम्ही काय म्हणाला, मसाले भेंडी म्हणू शकता, भेंडी फ्राय म्हणू शकता, अजून काय काय म्हणू शकता, ढाबा स्टाईल म्हणू शकता. आणि हॉटेलमध्ये पण हल्ली भरलेली भेंडी फ्राय वगैरे काय काय मिळतं, तशा पद्धतीचं पण तुम्ही म्हणू शकता. आणि तुम्हाला कशी वाटली मी बनवलेली भेंडीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा.